मार्गदर्शनासाठी उपस्थित असणारे या जिल्ह्याचे खासदार संसद रत्न आदरणीय धनंजय माडिक साहेब, ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या सर्वांच्या समोर अत्यंत अभ्यासपूर्ण परिस्थितीमध्ये बिद्री कारखान्याची वस्तुस्थिती मांडली, ते या पॅनलचे प्रमुख शाहू ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय राजे समरजीत सिंग घाटगे साहेब, या पॅनलचे नेते अत्यंत जबाबदारीने आणि विश्वासाने आपल्या सगळ्यांना घेऊन जाण्याची शपथ या चौकामध्ये घेणारे आम्हा सर्वांचेच प्रमुख नेते आदरणीय ए.वाय. पाटील साहेब, या विभागाचे नेते, या तालुक्याचे नेते कोकण केसरी आदरणीय के.जी. नांदेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय रणजितदादा पाटील, दत्ताजीराव उगले साहेब, संजयरावजी देसाई तात्या, सन्मान्य मदनरावजी देसाई, पांडुरंगजी डळेकर, माजी सभापती आमच्या कीर्ती देसाई वहिनी, आदरणीय बाबासाहेब हिंदूराव पाटील साहेब, गोकुळचे संचालक आदरणीय अभिजितजी तायशिर्डे साहेब, सन्मान्य संजय पाटील साहेब, सन्मान्य सुरेशरावजी देसाई नाना, सन्मान्य पलोळकर काका, आदरणीय बाबा नांदेकर, संदीपरावजी वरंडेकर, ज्यांच्या प्रवेशानं गट नंबर 6 मध्ये अजून मताधिक्य वाढणार आहे निश्चित झालं आणि ज्यांच्या रॅलीमधनं हजारो लोक आज या ठिकाणी उपस्थित झाले ते सन्मान्य देवराजजी बारदेसकर, दिगंबरजी देसाई, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य दौलतरावजी जाधव सर, सन्मान्य संदीपरावजी आमचे गणेश देसाई, नेताजीराव पाटील, अतुलरावजी नलवडे, सुमितजी चौगले, ज्यांनी पाठिंबा दिल्यानं या परिसरामध्ये आणि या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्या कामकाजाला अधिक गती आली, ते आदरणीय निवासरावजी देसाई यांना, आदरणीय सुभाष चौगले बापू, सयाजीराव देसाई, शरदराव देसाई, नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत व्यासपीठावर, विलासरावजी झोरे साहेब, ज्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला. आज सुद्धा ज्यांनी पाठिंबा दिला ते नांदोलीकर असतील, आमचे दिनकर बापू असतील, सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजेत, ती सगळीच्या सगळी नावं, आणि त्या सगळ्या टी.एस. देसाई मसवेकर साहेब असतील, विजय पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, बबन अस्वले, सर्व नांदोलीकर, या सगळ्यांच्या बरोबरीने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच्या सर्व व्यासपीठावरचे शहाजी देसाई, मानसिंग पाटील, तुकाराम कोटकर, अजितराव देसाई, ए.बी. बापू, के.पी. जाधव, संजयराव पाटील, आमचे मधुअण्णा पोद्दार आणि दुसरे त्यांचे बंधुराजे पोद्दार साहेब, सन्मान्य रानबाळे, राजू देसाई सावकर, गणेशरावजी देसाई, आमचे चेअरमन नवलेकर वसंतरावजी पाटील, तुकारामजी देसाई, शेखर पोद्दार, संतोषराव पाटील, सुभाष बापू, सगळेच नावं घ्यावीत तेवढी कमी अशी सगळीच्या सगळी व्यासपीठावरचे मान्यवर, ज्याने आज सुद्धा या पॅनेलला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय मुन्ना माडिक साहेबांच्या आणि राजासाहेबांच्या उपस्थितीमध्ये पॅनेलला पाठिंबा दिला, ते सर्व सन्मान्य मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे तमाम गट नंबर 6 मधले सर्वच्या सर्व स्वाभिमानी उत्पादक शेतकरी, सभासद, तरुण मित्रांनो, माता भगिनी आणि वडीलधारी मंडळी, उशीर खूप झालाय. आपल्या सर्वांना आदरणीय मुन्ना माडिक साहेबांचं भाषण ऐकायचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या विजयाची शिक्कामोर्तब करून बशीवरचा शिक्कामोर्तब करण्यासाठी त्याची विजयाची मोहर उमटवण्याचा निश्चय निर्धार करायचा आहे. आजच्या या सभेच्या निमित्तानं व्यासपीठासमोर उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय पत्रकारांचं सुद्धा मी मनापासून आभार मानेन. गेल्या वर्षभरामध्ये या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या एकूण कामकाजामधल्या लई भारी कामकाजाची वस्तुस्थिती आदरणीय जाधव गुरुजींच्या नेतृत्वाखाली आम्ही व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व लोक ज्या वेळेला सांगत होतो, त्या सगळ्या सांगण्यामध्ये एका बाजूला अनेक वर्ष एखादी चुकीची गोष्ट सुद्धा एकदा म्हणताना 10 वेळा जर पटवून सांगितली तर ती आपल्याला खरी वाटते. तशाच पद्धतीने लई भारीची टिमकी वाजत होती. आदरणीय राजे साहेबांनी आता सांगितलं की या एकूण 20,000 सभासदांपैकी 60 ते 70% लोकांचा ऊसच जात नाही. ऊस जात नसताना सुद्धा बिद्री लई भारी म्हणून सांगणारे, काम करणारे महापराक्रमी चेअरमन आणि त्यांची वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चितपणानं सांगण्यासाठीच आपण सगळेजण उभं राहिलो. बिद्री कारखान्याच्या एकूण सगळ्या कोजन मधला नफा जो आहे तो नफा एका बाजूला आणि त्या कोजन मधल्या नफ्याला तेवढाच तोटा हे दुसऱ्या बाजूला. ज्या पद्धतीनं प्रशासक अरुण काकडे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य रणजितदादा पाटील, सन्मान्य आमचे दुसरे प्रमुख नाथाजीराव पाटील आणि विठ्ठलरावजी खोराटे साहेब, या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला सुप्रीम कोर्टातून मागच्या वेळेला प्रशासक आला त्यावेळेला त्यांनी 4.5 लाखाचं क्रशिंग झालेलं असताना त्या कारखान्यामध्ये FRP प्लस 305 रुपये टना पाठीमागे दिले. गेल्या 5 वर्षांमध्ये या FRP प्लस 305 रुपये देण्यास सोडून द्या, 30 रुपये सुद्धा 3 रुपये सुद्धा देण्याचं धाडस या सन्माननीय चेअरमन साहेबांना झालं नाही. का झालं नाही तर जेवढा फायदा 16 कोटी फायदा 16 कोटी तोटा, 24 कोटी फायदा कोजरला, 24 कोटी कारखान्याला तोटा, 96 कोटी फायदा आणि 96 कोटी तोटा
भोपळ्याची ज्यावेळेला पत्रिका दिली त्यावेळेला अनेक लोक म्हणाले की हे लोक आमची टिंगल टवाळी करतात, काहीतरी दिशाभूल करतायत. पण ज्यावेळेला हे लोकांच्या लक्षात आलं कोजन ज्यावेळेला नव्हता त्यावेळेला कारखान्याला तोटा होत नव्हता. ज्यावेळी कोजनचा फायदा वाढला त्यावेळी तो फायदा मुरवण्यासाठी ज्या पद्धतीचं महापाप के.पी. पाटील साहेबांच्या सगळ्या लोकांनी केलं त्या सगळ्यांमुळं या सगळ्या सभासदांच्या एकूण सगळ्या अर्थकारणावरती परिणाम झाला. याची वस्तुस्थिती आणि वास्तविकता आम्ही सांगायला लागलो. एक्सपान्शन झालं. अनेक वर्ष आपण सगळेजण बघतोय की ज्या ज्या वेळेला एखाद्या मशिनरीचं आधुनिकीकरण होतंय त्यावेळेला साहजिकच रिकव्हरी वाढते. पण आधुनिकीकरण झाल्यानंतर सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये जी 13.58 ची रिकव्हरी होती ती आता 12.62 12.75 1% आसपास रिकव्हरी सुद्धा कमी झाली. दराच्या बाबतीतली ती आनंदी आनंद FRPच्या बाबतीतली परिस्थिती अशीच आहे. 1ही रुपये या माणसांनी जर का लोकांना दिलाच नाही. इथं आदरणीय राजेसाहेब बसले FRP पेक्षा 100 रुपये या वर्षी सुद्धा त्यांनी 3200 दिला. आदरणीय मुन्ना महाडिक साहेब असले FRP पेक्षा 300 रुपये त्यांनी त्यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये दिला. सन्मान्य संजय दादा मंडलिक साहेब आहेत FRP पेक्षा 80 रुपये त्यांनी सुद्धा यावर्षी दिला. हे सगळे पैसे त्यांनी दिले तेव्हा त्यांच्यासमोर कुठलीही निवडणूक नाही. म्हणजे निवडणुकीच्या वेळा दर द्यायचा आणि जगात भारी देशात भारी आणखी कुठं कुठं सगळ्या दुनियेत भारी हे जे काय चित्र होतं हे कुठलंही नसताना सुद्धा हे लोक सगळेचे सगळे पैसे देत आहेत. परंतु इथं मात्र बिद्रीचा FRP जो कायद्यानं बंधनकारक आहे तो बंधनकारक FRP देताना सुद्धा एवढी टिमकी मिरवायची. आपली रिकव्हरीच एवढी चांगली आहे की कायद्यानं ती रिकव्हरी प्रमाणे एकूण FRP ही द्यावीच लागते तरी सुद्धा त्याची टिमकी मिरवायची. 3209 रुपये आपण यावर्षी दिले. पलीकडे भोगावती चला तिथं कोजन नाही, डिस्टिलरी नाही, काही बाय प्रॉडक्ट्स नसताना सुद्धा 3200 रुपये भोगावती सारख्या कारखान्याने दिलेले आहेत. आता भोगावती पलीकडच्या बाजूला आहे त्याच्याकडे काहीच बाय प्रॉडक्ट्स नाही त्याने हे पैसे दिले आणि आमच्याकडे तरी कोजनचा इतका नफा आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आहे. मोलॅसिसचे पैसे मिळतात पण ह्या सगळ्या पैशाचा हिशोब न दाखवता फक्त जेवढा फायदा मटक्याचा आकडा येईल तेवढाच तोटा असं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारे लई भारी चेअरमनांचं काम आणि त्या सगळ्या कामाचा निकाल उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळं अनेक वर्ष या कारखान्यातल्या सर्वच्या सर्व सभासदांना ज्या पद्धतीनं अर्थकारणापासून वंचित राहावं लागलं. आपल्या सगळ्यांच्या घामाचे पैसे त्यांनी दिलेले आहेत. म्हणून आम्ही तिसरी पत्रिका काढली आमच्या घामाच्या पैशाचं काय. खूप झोंबली त्यांना आणि मग बिद्री जगात भारी म्हणून परत आणखीन पत्रिका ते छापायला लागले. त्या सगळ्या पत्रिका छापल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व आपण स्वीकारताय. त्या अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा माळेगाव कारखान्यामध्ये टना पाठीमागे 500 रुपये बाय प्रॉडक्टचा फायदा दिला. टना पाठीमागे 500 रुपयाचा त्यांनी दिला. तुम्ही टना पाठीमागे 250 रुपये दिला असतात तरी सुद्धा तुम्हाला लय भारी म्हणायला बरं पडलं असतं. परंतु असं कुठलंच काम झालं नाही. या सगळ्यापेक्षा फक्त खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची परिस्थिती घेऊन ज्या पद्धतीने या सगळ्या बिद्री कारखान्याच्या सभासदांना गेले 25 वर्ष जे फसवत आहेत त्या सगळ्याचा हिशोब उद्याच्या 3 तारखेला घेण्यासाठी मी तमाम सगळ्या सभासदांना शेतकऱ्यांना विनंती करतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही आमिषाला बळी न पडता अत्यंत वस्तुस्थिती जी आहे त्या वस्तुस्थितीचा पोलखोल आणि परिस्थिती बघून आपण सगळ्यांनी निर्णय घ्यावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन अटळ आहे. प्रचंड उत्स्फूर्तता आहे. वातावरणामधला एकूण सगळा बदल जो आहे ते बदल बघितल्यानंतर पहिल्या दिवशीच्या दिवशी पॅनेल डिक्लेअर झालं. त्या पॅनेलच्या दिवशी टाळ्यांच्या कडकडाटात जय जयकारात पॅनेलची एकूण सगळी घोषणा होत होती आणि तिकडं नाव घेतलं की मारामारी चालू होत होती. हे सगळे एका बाजूला. त्याच्याही पेक्षा मी आज देवराज बारदेसकर आले त्यांच्यापर्यंत, दिगंबरजी देसाई आले तिथपर्यंत व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करेन. एकापेक्षा एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळी माणसं आमच्याकडे होती. एकापेक्षा एक ताकदीची शक्तीची ती सगळे आहेत. पण त्या सगळ्यांनी सुद्धा जरी उमेदवारी एकाला मिळाली तरी दुसऱ्यानं समजून घेतलं. कुठेही खरखोर नाही, कुठेही काही एकमेकाचा वादविवाद नाही, रुसवा फुगवा नाही. आम्हा सगळ्यांना परिवर्तन करायचं आहे. प्रसंगी थांबायला लागलं तर चालेल पण परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आणि या बिद्री कारखान्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या विचाराची अर्थकारण समृद्ध करणारी सत्ता आणायची अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं बघता बघता पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत पाठिंब्याचा इतका लोंढा वाढतोय. आता पलीकडच्या बाजूला त्या सगळ्या लोकांना आपल्याकडच्या सगळ्या माणसांना इकडे पाठिंब्याला स्टेजवर यायला नको याची काळजी आहे. माणसं बंदोबस्तात ठेवायला लागतील अशी परिस्थिती आहे. कारण इकडे इतका उत्स्फूर्त पाठिंबा आहे. लोकांच्या मध्ये प्रचंड अशा पद्धतीची एक उत्स्फूर्त लाट तयार झालेली आहे. आणि त्या सगळ्या लाटेमुळे सुद्धा ज्या पद्धतीनं चुकीचं काम केलं, लोकांचं नुकसान केलं, त्या सगळ्याचा पर्दाफाश सुद्धा आम्ही करतोय. आम्ही सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्या उत्पादकांना जे काही मिळायला पाहिजे त्याचा हिशोब मागितला.
त्या सगळ्या हिशोबानंतर ज्या पद्धतीने टेस्ट ऑडिट मध्ये आम्ही मागणी केली की ज्या पद्धतीनं चिठ्ठ्यांमधल्या पैशामध्ये सुद्धा चिठ्ठीवरच्या मुलांना पैसे किती दिले आणि संचालकांनी आपल्या घरात किती घेतले त्याचा हिशोब आम्ही टेस्ट ऑडिट मध्ये मागतोय. काल सुद्धा 5 लोकांची भरती कॉलेजवरती झाली. त्या 5 लोकांची कॉलेजची भरती झाली एका बाजूला आणि त्यानंतर 40 लाखाचं तिकडच्या पलीकडच्या बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये कर्ज टाकलं गेलं आणि ते पैसे एकूण 2 कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले. या सगळ्याचा हिशोब आपल्या सगळ्यांच्या समोर मांडून उद्याचं टेस्ट ऑडिट मध्ये सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्या दोषी लोकांना सुद्धा अत्यंत गंभीरपणानं जे शासनाच्या नियमाच्या पलीकडे स्वतःची काहीतरी बुद्धी वापरतात त्या सगळ्या बुद्धीला अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून आपण सगळ्यांनी त्याचं उत्तर द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा अशा पद्धतीची विनंती या आजच्या बैठकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने मी करतो. खरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आपण सगळेजण करतोय. त्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्हा सगळ्यांना हा बिजली कारखाना परिवर्तन करून आमच्या सगळ्यांच्या ताब्यात घ्यायचा आहे अशा पद्धतीची जी काय आम्ही सगळी भूमिका घेतोय ती कशासाठी आहे. गेल्या 25 वर्षे त्यांच्याकडे आपण सगळ्यांनी सत्ता दिली. या 25 वर्षांमध्ये FRP पेक्षा 1ही रुपये त्यांनी दिला नाही. बाय प्रॉडक्टचा कुठलाही 1 रुपयाचा सुद्धा आम्हाला फायदा झाला नाही. या बिजली कारखान्याच्या शिक्षण संकुलामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा जो काही दुर्लक्ष आणि निष्काळजी केली त्यामुळे आमच्या सगळ्या सभासदांच्या एकूण भवितव्याला विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आमच्या सगळ्या नवीन पिढीच्या भवितव्याला सुद्धा मारक असेल अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं. या सगळ्याला बाजूला ठेवून भविष्याचा वेध घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक नवीन व्हिजन घेऊन आदरणीय एवाय पाटील साहेब जरी या पॅनेलचं नेतृत्व करत असले तरी व्यासपीठावरची जी माणसं आहेत त्यांची भाषणं ऐकायला लोक इतके थांबतायत ते एवढ्यासाठी थांबतायत. राजकारणातलं भाषण अनेक लोक करतायत परंतु या कारखानदारीला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी जे काही चांगलं असेल ते सगळं चांगलं करणारी व्यासपीठावरची सगळीच्या सगळे नेते मंडळी भविष्य काळामध्ये सुद्धा बिद्री कारखान्याच्या एकूण अर्थकारणाला बिद्री कारखान्याच्या सर्व सभासदांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्यासाठी अतिशय तत्परतेने काम करतायत. या सगळ्यांचा उपयोग करून घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं या बिद्री कारखान्यातल्या सभासदांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं काम आपण सगळ्यांनी करायचं. राजेसाहेब आपण सगळेजण खूप प्रगती पथावरचे लोक आहात. आम्ही भुदरगडवाले आमच्याकडे पाऊस इतका पलीकडच्या बाजूला गारगोटीतला पाऊस आणि इथला आता जर बघितला तर कडगावातला पाऊस त्याच्यापेक्षा जादा. कडगावातनं तांबाळ्यात गेलं तर पावसाचं प्रमाण आणखीन वाढतंय. या सगळ्या वाढत्या प्रमाणामध्ये आमच्याकडच्या शेतकऱ्याचं एकूण उत्पन्न जर बघितलं तर एकरी 20 टन 22 टन 24 टन म्हणजे व्याजात पिसणी ज्याला म्हणतोय ज्याचं त्याला आणि गाडव वच्याला अशी आमच्या सगळ्यांची अवस्था. कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्यांसाठी राजेसाहेब आपण जे काही मॉडेल दिलं त्या मॉडेल प्रमाणे जर आम्ही गेलो तर 20 टनाचा शेतकरी सुद्धा 25 टन नव्हे 20 टनाचा शेतकरी सुद्धा 60 आणि 70 टनापर्यंत गेला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यासाठी आम्हाला सगळ्यांना सत्ता पाहिजे. आज सुद्धा या सगळ्या सभासदांच्या पैकी 70% सभासदांचा ऊसच दिला जात नाही. मग कोण तांबाळे जातोय कोण आजऱ्याला जातोय कधी कधी आपल्या बेडकेळाला सुद्धा जातोय आणि तुमच्या राजाराम आणि DY पाटीलला सुद्धा आमचा ऊस जातोय. मंडलिक कारखान्याला राजासाहेबांच्याकडे आम्हाला नंबरच मिळत नाही. अशा सगळ्या अवस्थेमध्ये आम्ही सगळी मंडळी तडफडत असतोय. त्या सगळ्या लोकांचा ऊस वेळेवरती गेला पाहिजे अत्यंत चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे. प्रसंग पडला तर ज्या पद्धतीने उशीर झाला तर त्याला टनापट्टी मग 100 रुपये 200 रुपये असा जो काही एक्स्ट्रा आपण ते पैसे देतोय ते सुद्धा घोषणा आदरणीय एवाय साहेब भविष्य काळामध्ये सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोग्राम करून आपण ठेवूया. हे सगळं कशासाठी करायचं आहे? राजकारण फक्त आमच्या सगळ्यांच्यासाठी नाही तरी बिद्री कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी करायचं आहे. आणि त्याच्यातलाच पहिला अजेंडा म्हणजे एकरी 20 टन एकरी 25 टन असणाऱ्या प्रत्येक माणसाला किमान एकरी 60 टनापर्यंत जाण्यासाठी एक एक्सपोजर व्हिजिट दिली पाहिजे. ट्रेनिंग दिली पाहिजे. माती परीक्षणापासून सुरुवात केली पाहिजे. सगळ्या चांगल्या बियाणांचा उपयोग करून घेतला पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करणारे अतिशय चांगले कारखाने आहेत. राजेसाहेबांचा कारखाना आहे. दत्तसागर कारखान्यामध्ये सुद्धा शिरोळच्या अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यावरती काम होतंय. पण या सगळ्या गोष्टींच्याकडे कधीच आपण बघितलं नाही. ते सगळं बघण्यासाठी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती आणण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा निर्धार आपण सगळेजण करतोय. आज आपण या ठिकाणी जमलोय. कडगाव विभागातली एवढी प्रचंड आणि विराट सभा मी पहिल्यांदाच बघतोय. 2005 ला परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनानंतरचे दुसरं परिवर्तनाची लाट सुरू झाल्या असं म्हणायला काय हरकत नाही. एवढं प्रचंड आपल्या लोकांचं नुकसान. ज्या दिवशी आम्ही सगळ्या मंडळींनी काम सुरू केलं त्या सगळ्या कामाच्या वेळेला अनेक लोक मला म्हणायचे अहो बघा आज इकडे दिनकर जाधव नाही तिकडे विजयवर्ण नाही मग तुमच्यावर कोण येणार तिकडे राजेसाहेब काय करणार तिकडे संजय दादा काय करणार.
मी त्यांना असं म्हटलं आपण काम सुरू करूया, बघता बघता सगळे येत राहतील. आता आज जे बघितलं तर हा माहोल जो तयार झालाय तो सगळ्याच्या सगळा प्रचंड माहोल बघितल्यानंतर परिवर्तन आढळ आहे, पण त्या परिवर्तनामध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा सिंहाचा आहे. त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन. अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेल्या एकूण सगळ्या प्रचाराच्या प्रक्रियेला उद्याच्या 3 तारखेपर्यंत जीवाचं रान करून आपण सगळेजण काम करून अत्यंत चांगल्या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. दिनकररावजी जाधव साहेबांच्या बद्दल आदरणीय एवाय पाटील साहेबांनी सांगितलं. इथं सर्जेराव तात्या आणि एवाय आमचे उगले साहेब बसले. खरं म्हणजे 2005च्या निवडणुकीमध्ये 4च्या निवडणुकीमध्ये अनेक लोक जरी विसरले असतील तर मुद्दाम सांगतो, त्यावेळेला मी जिल्हा परिषद सदस्य होतो. आपण सगळ्यांनी शेवटच्या सभे दिवशी त्यांना आणलं. काय ठरवलं होतं त्या दिवशी? 2004च्या सभेला, शेवटच्या सभेला दिनकर सरकार दादा आले, त्यावेळेला सांगितलं होतं की पुढच्या कारखान्याची जबाबदारी तुमच्याकडे. मी आज आमदार होतो, पुढच्या कारखान्याची जबाबदारी तुमच्याकडे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीचं रामायण घडलं, अहो फॉर्म काय भरला, मी नाही म्हणत होते आणि आपणच चेअरमन झाले. दिनकरराव जाधव साहेबांना थांबवलं, त्यांच्यावरती विश्वासघात केला आणि ज्या पद्धतीचं राजकारण केलं, आयुष्यभर या माणसानं सगळ्यांच्या बरोबर विश्वासघात केला, गद्दारी केली, लोकांना प्रचंड अशा पद्धतीने त्रास दिला. फक्त स्वतःच्या पलीकडचं विश्व बघितलं नाही. आज स्वतःच्या मेहुण्याला सुद्धा त्यांना न्याय द्यावं वाटलं नाही. कदाचित उद्या रणजितला सुद्धा न्याय द्यायला सुद्धा ते बघणार नाहीत. कारण का? आयुष्यभर स्वतःसाठी जगलेला माणूस त्याने याची रचना झाली. अतिशय चांगल्या पद्धतीनं वातावरण तयार व्हायला. राजेसाहेबांचा पाठिंबा, चंद्रकांत दादा आले, एवाय साहेब आले, इकडं आले, सगळे आले. मला बऱ्याचशा लोकांनी फोन केले. विशेषतः नांदेकर साहेबांचा आग्रह होता, पलीकडे जाधव गुरुजींचा आग्रह होता, तुमचा फॉर्म भरायला पाहिजे. कुणाचा? माझा. तुमचा फॉर्म भरायला पाहिजे. ताकद यायची असेल तर मला म्हटलं फॉर्म भरला. म्हणलं अहो बिद्री कारखाना हे माझं उद्दिष्ट नाही. बिद्री कारखान्यात मी जायला पाहिजे नाही, तिथंची चांगली माणसं आहेत ती गेली तर निश्चितपणे नाही. तसं नाही, मग घोळ होती, उमेदवार नसली घोळ होतो. मी त्यांना सांगितलं हा आमचा उद्देशच नाही. आमचा उद्देश मोठे आहेत, आमचे विचार वेगळे आहेत. आम्ही जे ठरवलंय ते करायचं. ज्या माणसांच्या ताब्यात सत्ता दिली पाहिजे त्याच्यासाठी जीवाचं रान करायचं. उद्या ज्या दिवशी चेअरमन आमचे होतील तेव्हा आयुष्यातलं सगळ्यात मोठे एक अत्यंत चांगलं काम मी केलं असं मला समाधान वाटेल. चेअरमन जो होतील साहेब तेव्हा साहेब, पण तुमच्यापेक्षा मला आनंद येईल. इथं बसलेला अभिजित तायशेते, इथं बसलेले नंदकुमार ठिंगे, अहो गोकुळचे संचालक झाले साहेब. मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला तुम्ही सगळेजण आम्हाला डोकी फिरलेली पोरं म्हणत होता, पण आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीचं काम केलं, आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली ती बघता बघता या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कार्यकर्त्यांची फळी, अत्यंत विश्वासानं लोकांसाठी काम करणाऱ्या, समाजाला समर्पित असणाऱ्या माणसांची फळी आम्ही तयार केली. आणि त्याच पद्धतीने आदरणीय एवाय पाटील साहेब ज्या दिवशी आले त्या दिवशी खरं म्हणजे आमच्या सगळ्यांचा विजय निश्चित झाला. आमच्या सगळ्यांच्या मनामधला कॉन्फिडन्स त्या दिवशी निश्चित झाला. लोकांना खात्री पटली की आता हे निवडणूक जिंकणार आहोत. त्यामुळे लोकांचा प्रचंड लोंढा आमच्या पाठीमागे लागला. त्या सगळ्या लोंढ्याला मी सांगू इच्छितो, उद्याचं राजकारण यशस्वी करण्यासाठी, बिद्रीच्या माध्यमातून अर्थकारण समृद्ध करण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीनं जो लोकांसाठी काम करतो त्या माणसाला संधी देण्यासाठी अशाच पद्धतीने संघटित होऊन पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करूया. नाहीतर बाजूला बघून बाळात होणं ज्याला म्हणतात, आमदारकी झाल्यानंतर कारखान्याला चेअरमन व्हायची जी काही गरज नव्हती ती गरज जी बघितली तर आज 2005 नंतर त्याची परतफेड करायची वेळ आली. या कडगाव पाडगाव मतदारसंघातले अनेक लोक आणि त्यांचं बिद्रीशी असणारं नातं मला माहिती आहे. इथं बसलेले नांदेकर साहेब, अहो आयुष्यभर इतक्या लोकांसाठी काम करतात. या विभागातले सगळे रस्ते साहेब आता मी इतके चांगले करायला लागलोय. अनेक रस्त्यांची उद्घाटन होत आहेत, उद्या सुद्धा होतील. पेपरला जाहिरात देऊन मी काम करणार आहे. ती सगळी जाहिरात बघितली की बऱ्याचशा लोकांना वाटतंय की खरं आहे काय खोटं आहे, ते पैसे आहेत का उगाच काहीतरी नाटक करतोय. पण काम केलं, अभ्यास केला की माणसाला काळजी करायला लागत नाही, कॉपी करायची गरज लागत नाही. पण त्याच्यापूर्वीच त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं नांदेकर साहेबांनी काम केले त्याचा निश्चितपणे मला उल्लेख करावा लागेल. इकडच्या सगळ्या पानंदी, इकडचे सगळे मुख्य रस्ते मी आज मुख्यमंत्री सडक योजनेतनं, पंतप्रधान सडक योजनेतनं करत असेल, पण त्याची सुरुवात मात्र बिद्री कारखान्याच्या जेसीबीला घेऊन जर कुणी केली असेल तर ते फक्त आणि फक्त की जी नांदेकरांनी केले. हे काम केलं पाहिजे, हे लोकांसाठी केलं पाहिजे. आणि असंच काम भविष्य काळामध्ये सुद्धा काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे आपण सगळेजण राहूया अशा पद्धतीची विनंती करतो. या चौकामध्ये एक सभा झाली होती, 1 वर्ष झालं. जयंत पाटील साहेब आले होते. जयंत पाटील साहेब आले होते आणि जयंत पाटलांच्या समोर आदरणीय के पी पाटील साहेबांनी जे काय भाषण केलं होतं, 50 खोके एकदम ओके. अहो 50 खोकेचे एकदम ओकेचे त्याने हे काय ते मला वाटतं टी शर्ट सुद्धा काढले. फेडायला कुठे लांब जायला लागत नाही. म्हणजे कलियुगात काय झालं, पूर्वीच्या काळात आपण काय म्हणायचो,
की ह्या जन्माचं पुढच्या जन्मात फेडायला लागतं. नंतर आपण काय म्हणालो, आता कलियुगात ह्या जन्माचं ह्याच वेळा फेडायला लागतं. आता अशी पाळी आली की ह्या वर्षीच फेडायला लागतं. साहेब वर्षभर गद्दारी, विश्वासघात, 50 खोके एकदम ओके. कधी कधी अजितदादाच्याकडे गेला आणि काय म्हणून त्या शरद पवारांना कशासाठी गेलात तुम्ही? शरद पवारांचं नेतृत्व जगात माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच निष्ठा सोडणार नाही. अहो एका दिवसात कधी जाऊन मुश्रीफांच्या बरोबर त्यांचा नमस्कार करून आला. कशासाठी गेला? काय पाप केलं होतं? कुठली चोरी केली होती? 96 खोक्याने एकदम ओके अशा पद्धतीचं काम केलं होतं. टेस्ट ऑडिटची भीती एवढी वाटते तर कर नाही त्याला डर कशाला? तुमच्या मनात पाप आहे कारण तुम्ही चोरी केलेली आहे. उद्याच्या भविष्य काळामध्ये निवडणूक एका बाजूला पण ज्याने या बिद्री कारखान्याच्या सभासदांचे पैसे चोरले त्याचा हिशोब सुद्धा हा आमदार प्रकाश आंबेडकर केल्याशिवाय सोडणार नाही. एवढं सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं सांगतो. विश्वासघात, स्वतःसाठी भ्रष्टाचारासाठी काम करणारी माणसं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या हितासाठी राजकारण करणारी माणसं एका बाजूला. आज एकापेक्षा एक अशा सभा बघतोय. साहेब आम्ही राजकारणी माणसं आहे पण तुमची भाषणं ऐकली की आम्हाला सुद्धा तुमच्याकडनं ट्रेनिंग घ्यावं असं वाटतं. समरजितसिंग राजे घाडगे साहेब, शाहू आमच्या राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांचं आम्ही भाषण ऐकत होतो. परंतु तुमच्या वयाच्या मानाने तुम्ही जे बोलताय ते बघितल्यानंतर निश्चितपणानं तुमच्यासमोर एका वेगळ्या पद्धतीनं आदर तयार होतो. आदरणीय मुन्ना माडिक साहेब अनेक वर्षाचा व्यवसायातला अनुभव, उद्योगातला अनुभव, कारखानदारीतला अनुभव पण तो सुद्धा आमच्या सगळ्या समोर मांडताय. त्यावेळेला कुठलंही भाषण हे राजकारणात होत नाही तर ते कारखानदारीच्या लोकांच्या हितासाठीच होते. बिद्री कारखान्याला याच गोष्टींची आवश्यकता आहे. बिद्री कारखाना आजपर्यंत चिठ्ठीवरच्या पोरांसाठी आणि कारखान्याच्या संचालक पदाच्या तुकड्यासाठी काही लोकांना फक्त जे काही मांडली पत्करायला लावलं त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नवीन विकासाचं स्वप्न घेऊन हे जे काही परिवर्तन पॅनल आलंय त्या पॅनेलला ताकदीने शक्तीने साथ देण्यासाठी आपण सगळेजण निघालोय. कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे लोंढेच्या लोंढे, पाठिंब्याच्या पाठिंबे मिळत आहेत. आणि मग त्यावेळेला बऱ्याच वेळा काही लोक मला विचारतात, विशेषतः एवाय साहेब सुद्धा म्हणतात, साहेब आमदार साहेब ठीक आहे पण भुदरगडचं काय? राधानगरी जोरात आहे मान्य आहे, कागद चांगलं चाललंय मान्य आहे, पण मी आज सगळ्या लोकांच्या साक्षीने सांगतो भुदरगड सगळ्यात पुढे असेल या विजयामध्ये. एवढं प्रचंड वातावरण गेल्या 15 दिवसांमध्ये तयार झाले. लोकांच्या मध्ये विश्वास वाढलाय, परिवर्तन होणार आहे आणि ते एका वेगळ्या पद्धतीनं यशस्वी करायचं आहे. त्यासाठी लोक प्रचंड वेगाने आमच्याकडे येत आहेत. त्या सगळ्यांना बरोबर घेऊया. लोकांच्या कल्याणाचं, हिताचं काम करण्यासाठी आपण सगळेजण ताकदीने शक्तीनं उद्याच्या 3 तारखेला 1 ते 25 कबशी आणि कबशी आणि कबशी इकडं तिकडं बघायचं नाही, पाहुणापै बघायचा नाही, फक्त आणि फक्त कबशी अशा पद्धतीने काम करून उद्याची निवडणूक यशस्वी करूया आणि तुमच्या आमच्या अर्थकारणाला प्रचंड गती देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण ताकदीने शक्तीने काम करूया. एवढी विनंती, एवढं आवाहन करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर इतका जनसमुदाय माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नव्हता. ह्या सगळ्या माणसाला नतमस्तक होतो. फक्त उद्याचा विजय निश्चित करण्यासाठी विजयी सभा आहे की काय असं वाटणाऱ्या सगळ्या कडगाव पडगाव विभागातल्या गट नंबर 6 मधल्या सगळ्याच्या सगळ्या सभासदांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा आवाज जोरात येऊ द्या, बिद्रीपर्यंत पोहोचला पाहिजे. यानंतर संसद रत्न खासदार आदरणीय धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब यांना विनंती आहे आपण या सभेला संबोधित करावं. येत्या 3 डिसेंबरला दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना याची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी या आघाडीचं चिन्ह कपबशी आहे. या कपबशी चिन्हावर मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर आलेलो आहोत. या प्रचारामध्ये सहभागी असणारे जे आज इथं उपस्थित नाही आहेत, महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, जे आज इथं वेळेत पोहोचू शकले नाहीत, ते या लोकसभेचे सदस्य माझे दिल्लीचे सहकारी आदरणीय संजय दादा मंडलिक, या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रकाशराव आंबेडकर, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजित सिंहजी घाडगे, ज्यांच्यामुळं हे परिवर्तन पॅनल
10 ते 12 हजारच्या लीडनं निवडून येणार आहे ते राधानगरी तालुक्याचे नेते आदरणीय ए वाय पाटील साहेब, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित दादा, बाबासाहेब पाटील, या पॅनलचे सर्व उमेदवार, या गावचे सुपुत्र के जी नांदेकर साहेब, हजारोंच्या संख्येनं सभासदांच्या सह या रॅलीमध्ये, या प्रचार सभेमध्ये सहभागी झालेले माझे सहकारी देवराज बारदेसकर, त्याचबरोबर भावड्या, आमचा नंदू शिंदे, शक्ती आणि मोठ्या संख्येनं परिवर्तन करण्यासाठी उपस्थित असणारे बिद्रीचे सर्व ज्येष्ठ युवक, माता भगिनी, सर्व सन्मान्य सभासद, पत्रकार, छायाचित्रकार बंधू, आमदार साहेब, याला प्रचार सभा म्हणता येणार नाही, याला विजय मेळावा म्हणावा लागेल आपल्याला, कारण अशा प्रचाराच्या सभा होत नसतात. लोक ठरवून आलेले बंधूंनो, हे क बशी चिन्ह जे आहे शुभ चिन्ह आहे. आमची भीमा कारखान्याची निवडणूक झाली, माझं पॅनलचं चिन्ह क बशी होतं, सुपडा साप, डिपॉझिट जप्त, सगळ्याच्या सगळं पॅनल माझं महाराष्ट्रात सर्वात मताधिक्याने निवडून आलं. मध्यंतरी राजाराम कारखान्याची निवडणूक झाली, आमचं चिन्ह क बशी, विरोधकांना धोबी पछाड, संपूर्ण पॅनल निवडून आलं. काल परवा भोगावती निवडणूक झाली, त्यामध्ये क बशी चिन्ह, संपूर्ण पॅनल निवडून आलं. त्यामुळे मला विश्वास आहे या बिद्रीमध्ये सुद्धा हे क बशी परिवर्तनाचं चित्र आहे. तुम्ही म्हणाल फक्त क बशी चिन्ह असल्यावर परिवर्तन होईल का? तर बंधूंनो, तुम्ही बघा, विचार करा, 6 वर्षापूर्वी ज्यावेळी या कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळी आमदार साहेबांनी आणि खासदार साहेब, मंडलिक साहेबांनी, आंबेडकर साहेबांनी पॅनल उभा केलेलं होतं. त्यावेळी ते पॅनल घासलं, म्हणजे फक्त 22 मतानं यांचा पराभव झाला. त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो, चंद्रकांत दादा त्यांच्यासोबत नव्हते, समरजित राजे त्यांच्यासोबत नव्हते, ए वाय पाटील साहेब त्यांच्यासोबत नव्हते, रणजित दादा त्यांच्यासोबत नव्हते. मग आमच्या सगळ्यांची मिळून काही 5-10 हजार मत आहेत का नाहीत? आहेत का नाहीत? आणि म्हणून तथ्यासह मी सांगतो की प्रचंड ताकद या पॅनलला आता लागलेली आहे. निश्चितपणानं यावेळी बिद्रीमध्ये परिवर्तन अटळ आहे. मला 2-3 मुद्द्यांना फक्त स्पर्श करायचा, आपल्याला प्रश्न विचारायचा किंवा आपल्या समोर मांडायचे आहेत. पहिला विषय ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला की त्यांनी टेस्ट ऑडिटची मागणी केली. टेस्ट ऑडिट म्हणजे काय? जो कारभार चालू आहे त्यामध्ये त्यांना काही गडबड घोटाळे जाणवले आणि म्हणून त्यांनी मागणी केली की या गोष्टींचा तपास झाला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. आपण घरामध्ये जाऊन बघा, आपल्याकडे प्रत्येक वर्षी अहवाल येतो, कारखान्याचा अहवाल. आपण कधी अहवाल बघत नाही. आपण अहवाल आला की पहिले फोटो बघतो, कोण नेत्याचा फोटो आहे का, माझ्या नेत्याचा फोटो आहे का, मी मुळे पूजनाच्या कार्यक्रमात दिसतोय का, एवढंच बघतो. कधी कोणी ते आकडे बघितले नाही. पण त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि मांडलं की 5 वर्षामध्ये कोजेनचा जो नफा झाला त्यामध्ये 96 कोटी रुपये त्यांनी नफा दाखवला आणि 96 कोटी रुपये तोटा दाखवला. आता मी पण उद्योगपती आहे, धंदे आमचे पण अनेक आहेत. नफ्यात तोटा कसा दाखवायचा असतो हे मला अजून पण काही कळलं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतो की तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारणार आहे का नाही? तुम्ही सभासद म्हणजे या कारखान्याचे मालक आहात. सभासद म्हणजे मालकच आहे. 1 शेअरचा जरी सभासद असला, 10 गुंठेवाला सुद्धा तो या सहकारी संस्थेचा मालक असतो. आणि 100 शेअरवाला जरी असला तरी त्याला एकच मतदान असतं. तुम्ही मालक आहे, तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे. 2,500 कर्मचारी चिठ्ठीवर, 2,500. आणि मला असं समजलं की त्यातले 1000च कामावर आहेत, 1500चे पैसे कुठे जातात हे माहित. असे अनेक मुद्दे आमदार साहेबांनी मांडले, त्याचा हिशोब आपण विचारला पाहिजे. तुम्ही विचारला पाहिजे, मी काय सभासद नाही आहे. दुसरा माझा विषय असा आहे की साखर या कारखान्याच्या बाबतीत बंधूंनो फार महत्वाचा विषय आहे. आमच्याकडे नाही, आमच्याकडे बाकी ठिकाणी बघितलं तर ऊस महत्वाचा. ऊस गेला पाहिजे, वेळेत गेला. तुमच्याकडे ऊस जातच नाही. तुम्ही सगळे साखरेवाले जाय, तर मी पिट्टी साखरवाले म्हणायला पाहिजे तुम्हाला. बंधूंनो, साखर ऊस घालणाऱ्याला 10 रुपये, ज्याचा ऊस ते नेत नाहीत त्याला 20 रुपये. मी निगव्याच्या एका गावात घरात गेलो होतो, सुमितच्या शेजारी. पोरगा सांगितलं, साहेब मी 4 5 वर्षामध्ये साखर आणली, मला 4000 रुपयाचा फायदा झाला.
20 रुपयानं साखर आणली, मला 4000 रुपयाचा फायदा झाला. बाप म्हणले अरे येड्या, शेअरची रक्कम वाढले, 5000 रुपये डिपॉझिट जप झालेत ना म्हणले, म्हणजे 4000 रुपये तू नफा झाला आणि 5000 रुपये माझ्या खिशातले गेले, 1000 रुपये आगाऊच गेले. म्हणजे तोही नफा नाही, म्हणजे साखरेवरचे सुद्धा तुम्ही सभासद नाही. म्हणून तुमच्याकडे एकच राहिलेलं आहे, ते म्हणजे आता उद्या शिक्का मारायचं काम राहिलेलं. ना तुम्ही ऊसवाले आहे ना तुम्ही साखरवाले. या सगळ्याचा जाब विचारण्याची गरज आहे, कारण 80% लोकांचा ऊसच जात नाही. म्हणजे तुम्ही सगळे केटके नाही. तुमचा या संस्थेशी किती संबंध आहे आता हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि तिसरा माझा प्रश्न आहे आपल्याला, ही संस्था ज्याचे तुम्ही मालक आहेत, ही संस्था ज्याचे तुम्ही सभासद आहेत, या संस्थेनं तुम्हाला काय काय दिलं? ऊस तर तुमचा ते नेत नाहीत, साखरपिट्टी साखर देतात, याच्या पलीकडे तुम्हाला काय दिलं? कारण ही तुमची मातृसंस्था आहे. एक अशा पद्धतीची सहकारी संस्था आपल्या मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकते, आपली प्रगती करू शकते, आपली उन्नती करू शकते. याचे अनेक उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्ही म्हणाल आमच्याकडे काय केलं आमच्या कारखान्यावर? आम्ही आमच्या कारखान्यावर, महाराष्ट्रातल्या अनेक कारखान्यांवर आम्ही मंगल कार्यालय केलेलं आहे. सभासदांच्या मुला मुलींची लग्न मोफत आम्ही तिथे हॉल उपलब्ध करून देतो. आम्ही आमच्या कारखान्यावर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल केलेले आहेत. सभासदांच्या लोकांच्या कुटुंबियांना मोफत तिथं औषधोपचार मिळतात. आम्ही त्या ठिकाणी खताचं दुकान काढलेलं आहे मोठं. शेतकऱ्यांची फक्त माती आणि पाणी, खतं आम्ही देतो, बेना आम्ही देतो, ड्रिप इरिगेशन आम्ही करून देतो, सगळं आम्ही देतो. हे आम्ही कारखान्यामार्फत देतो. ऊस विकास प्रोग्राम आम्ही राबवतो. सामुदायिक विवाह सोहळे प्रत्येक वर्षी आम्ही करतो. सभासदांच्या मुलांची लग्न फुकट, मुलींना मंगळसूत्र आम्ही कारखान्यामार्फत देतोय. वाय साहेब, साडी आम्ही देतोय, कन्यादान आम्ही करतोय. चेअरमन मी कन्यादान करतो. कुस्त्यांचे फळ प्रत्येक वर्षी मानधनधारक कुस्त्या. इथं पाय ऐकलं की फक्त निवडणूक आली की मानधनधारक कुस्त्या, निवडणूक आली का? हे सगळं ती संस्था तुम्हाला देऊ शकते. ह्याच्या व्यतिरिक्त काय देऊ शकते? याच्या व्यतिरिक्त एक चांगलं अद्यावत असं शैक्षणिक संकुल काय या कारखान्यावर नाही आहे? आमच्या कारखान्यावरती इंग्लिश मीडियम स्कूल आहे, प्ले स्कूल आहे, मराठी मीडियम स्कूल आहे, आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज आहे, ITI कॉलेज आहे, डिप्लोमा कॉलेज आहे, ऍग्रिकल्चर कॉलेजसाठी आम्ही आता प्रस्ताव दिलेला आहे. हे सगळं कशासाठी? सभासदांच्या मुलांसाठी. राजेंनी आपल्या आकडे मांडलेले. कारखान्यावर, तुमच्या मालकीच्या कारखान्यावर तुमची शिक्षण संस्था नसल्यामुळे तुम्हाला बाहेर किती खर्च पडतो. आणि मुलं शिकवली पाहिजेत ना आपल्याला, बाहेर परवडत नाही. शिक्षण किती महत्वाचं आहे आजकाल. आता आपला काळ गेला, पण आपल्या पुढच्या पिढीचा तर काळ सुधारला पाहिजे. आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कुणाचं भलं झालेलं आहे? आर्ट्स कॉमर्स वाल्यांना नोकऱ्या मिळतात का? शिपाई सुद्धा नोकरी मिळत नाही. टेक्निकल नोकरीची गरज आहे. आज आपल्या देशाकडे सगळ्या जगाचा बघण्याचा दृष्टिकोन जर बघितला तर भारतीय अर्थव्यवस्था आता जगात 5व्या नंबरवर गेलेला आहे प्रधानमंत्री मोदींच्यामुळे. अमेरिकेसारखा देश भारताकडे सांगतोय की आम्हाला 2.5 लाख इंजिनियर्स तुम्ही पाठवा म्हणून. 2.5 लाख. सौदी सारखा देश सांगतो भारताला आम्हाला 1 लाख नर्सेसची आवश्यकता आहे, मुलं मुली मिळून. स्कॅन्डिनेव्हियन सारखा देश, ज्याच्यामध्ये नॉर्वे स्वीडन सारखे देश आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला 50,000 टेक्निकल झालेले लोक पाठवा. ITI झालेले, डिप्लोमा झालेले, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर. प्रचंड आपल्याला संधी उपलब्ध आहेत. ती कशी शिकवायची आपण मुलं? कुठनं पैसे आणायचे? मासा अत्यावत एखादा हायस्कूल त्या ठिकाणी किंवा एखादं शिक्षण संकुल का नसावं? क्रीडा संकुल का नसावं? आमची मुलं क्रीडा क्षेत्रामध्ये का नैपुण्य होऊ नयेत? आमच्या कारखान्यावर आम्ही तालमीज बांधलेले, राजेने तिथं आखाडा बांधलेला आहे. आम्ही मुलं घडवतो. कुणाची मुलं घडवतो? आम्ही काय बांगलादेशवरनं मुलं आणतो का? आम्ही आमच्याच शेतकऱ्यांची, आमच्याच सभासदांची मुलं घडवण्यासाठी आम्ही काम करतो. आणि तुमच्या जीवनामध्ये बदल कसा झाला पाहिजे? मी माझं एक छोटंसं उदाहरण देतो. उशीर झालाय तरी पण आमदार साहेब मुद्दाम सांगतो. मी ज्यावेळी 13 वर्षापूर्वी माझ्या कारखान्यावर निवडणूक लढवली त्यावेळी शेवटच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं, त्या ठिकाणी आमच्या भाग जरा आमचा गरीब आहे, सामान्य लोक, सगळी छपराची घर. माझ्याकडे 18 डायरेक्टर उभारले होते. 18 डायरेक्टर छपराच्या घरामध्ये. त्यातले 4 लोक जरा बरी होती, त्यांची कौलाची घर होती. एकही स्लॅबचं घर नव्हतं, एकही स्लॅबचं घर नव्हतं. मी सांगितलं जर मी इथं आलेल्याचा 10 वर्षामध्ये बदल व्हायचा असेल, या भागामध्ये प्रत्येकाचं कॉन्क्रीटचं घर व्हायचं असेल तर माझा उपयोग करून घ्या, नाहीतर माझा इथं काही उपयोग नाही. आणि आज तुम्ही 10 वर्षांना आज तुम्ही फिरून या. वायसाहेब आलो तुम्ही पंढरपूर.
तुम्ही माझ्या कार्यक्षेत्रात फिरून या. आता गाई म्हशीचे गोटे सुद्धा स्लॅबचे झालेले आहेत माझ्या त्या ठिकाणी. हा बदल गरजेचा आहे, हा बदल गरजेचा आहे. तुमची मुलं जर आज इथं शिकत असतील कडगावात तर ती गारगोटीत शिकले पाहिजेत, गारगोटीत मुलं शिकत असतील ते कोल्हापूरला शिकले पाहिजेत, कोल्हापुरात शिकत असतील तर पुण्यामध्ये घालण्याची आपली ऐपत तयार झाली पाहिजे, पुण्यामध्ये शिकत असतील तर मुंबईला शिकला पाहिजे, आणि मुंबईत जर तुमचा पोरगा शिकत असेल तर तो अमेरिकेत शिकायला गेला पाहिजे. हा बदल तुमच्या आयुष्यामध्ये होण्याची गरज आहे. हे संस्था तुमच्या आयुष्यामध्ये करू शकते. तुम्ही म्हणाल काय जादूची कांडी बिंडी आहे का, असं कसं होईल? ही संस्था म्हणजे जादूची कांडीच आहे. बंधूंनो, नुसतं हे साखर गाळून आता आपल्याला चालणार नाही. साखर हे आता बायो प्रोडक्ट होणार आहे, साखर बायो प्रोडक्ट होणार आहे. आज ज्या पद्धतीनं कोजन, तुम्ही आता फक्त साखर निर्माते राहिलेला नाही, तुम्ही इंधन निर्माते झालेला आहात, तुम्ही ऊर्जा निर्माते झालेला आहात. तुमच्या ऊसापासून आता इंधन निर्माण होतंय, इथेनॉल निर्माण होतोय. तुमच्या ऊसापासून आता ऊर्जा निर्माण होते, वीज निर्माण होते, वीज एक्सपोर्ट करतो आपण. हे सगळं तुम्ही निर्माण करताय, तुमच्या कष्टाचे आहेत. आणि एवढ्यावर थांबून चालणार नाही. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आज जे सत्ताधारी नेतृत्व आहे त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतंय का? तुम्हाला वाटतंय का हे विजनरी आहेत, यांना काहीतरी दूरदृष्टी आहे, हे आमच्या मुलाबाळांचं भवितव्य करतील, भविष्य बनवतील असं तुम्हाला वाटतंय का? बंधूंनो, अनेक गोष्टी या साखर उद्योगाच्या माध्यमातून करता येतात. या साखर धंद्याला आता सोनेरी दिवस आलेले आहेत, सोनेरी. प्रधानमंत्री मोदीजीच्या नेतृत्वाखाली आज सहकार खातं केंद्रामध्ये निर्माण झालेलं आहे. सहकार खातं अमितभाई शाह यांनी सांभाळलेलं आहे. 2 वर्षापूर्वी ज्यावेळी हे सहकार खातं निर्माण झालं, अमित शाह साहेबांना या खात्याची जबाबदारी सोपवली. अमितभाईने सगळ्यात पहिलं काम केलं, देशामधल्या 10 खासदारांची एक कमिटी केली सहकारातली माहिती मिळवण्यासाठी. या 10 खासदारांमध्ये बंधूंनो सगळ्यात पहिला खासदार धनंजय माडिक आहे. आम्हाला विचारलं की सहकार क्षेत्रासाठी काय काय करावं लागतं. आम्ही प्रेझेंटेशन दिलं, 8-10 खासदारांनी प्रेझेंटेशन दिलं. साखर संस्थेचे, सहकारी संस्थेच्या अडचणी त्यांच्या समोर मांडल्या आणि आमूलाग्र बदल सहकार क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला पाहिजे. साखर कारखाना इन्कम टॅक्स लागू होत होता, तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही विसरला असाल कदाचित. गेले 30-40 वर्ष साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स लागत होता. तुम्ही म्हणाल शेतीच्या उत्पादनाला इन्कम टॅक्स नसतो, मग साखर कारखान्याला उसाला कसा लागला? एफआरपी पेक्षा जास्त जी रक्कम कारखाना देतो त्याला नफा समजून इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्या होत्या. देशामधल्या सगळ्या कारखान्यांना नोटीस आल्या होत्या. आमच्या कारखान्याला 100 कोटीची होती, बिद्री कारखान्याला 136 कोटीची होती, शाहू कारखान्याला 100 कोटीची होती. हा सगळा निर्णय 35 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो, त्यामध्ये आम्हाला यश आलं नाही. आम्ही अमितभाई शहांच्याकडे गेलो आणि माहिती दिली. अमितभाई शहानी ऐतिहासिक निर्णय घेतला, देशातील सर्व कारखान्यांचे 10,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेण्याचं काम त्यांनी केलं. 10,000 कोटी माफ केले. इथेनॉलची नवीन पॉलिसी आलेली आहे. आज बिनव्याजी कर्ज इथेनॉलसाठी दिलं जातंय. या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय मंडलिक साहेब आले, त्यांचं स्वागत. बंधूंनो, आता नुसतं इथेनॉलवर थांबून चालणार नाही. ग्रीन हायड्रोजन आपण या कारखान्याच्या माध्यमातून निर्माण करू शकतो. इथेनॉलची किंमत आता ज्यूस पासून इथेनॉल 67 रुपये लिटर आहे. ग्रीन इथेनॉल जर आपण निर्माण केलं तर 300 रुपये लिटर नाही जाते ग्रीन हायड्रोजन. आज प्रदेशामध्ये प्रचंड मागणी आहे. परवा तुम्ही काही लोकांनी व्हिडिओ पाहिला असेल, गडकरी साहेबांनी ग्रीन हायड्रोजनवर चालणारी एक टोयोटा कार चालवलेला व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. ग्रीन हायड्रोजन सुद्धा तुम्ही निर्माण करणार आहात. इथेनॉल बरोबर मिथेनॉल त्याचाच एक बायो प्रोडक्ट आहे. 36 रुपये किलो त्याची किंमत. बायो सीएनजी गॅसचा प्लांट आपल्या घरामध्ये लागणारा गॅस बायो सीएनजीच्या माध्यमातून बनवून घराघरामध्ये आज त्या ठिकाणी ग्रीन फ्युअल हे सुद्धा तुम्हाला देता येते. 45 रुपये किलो हे गॅस निर्माण विकला जातो. या सगळ्या बाबी यांच्याकडनं पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतंय का? मला नाही वाटत. आणि म्हणून आम्ही दूरदृष्टी असणारे सगळे लोक, तरुण युवक एकत्र आलेलो आहोत. हे तुमच्यासाठी एकत्र आलेलो, आम्ही आमच्यासाठी आलेलो नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बंधूंनो, मी आपल्याला विनंती करतो की कुठल्याही अफवांना, आश्वासनांना बळी पडू नका. प्रचंड उत्साह या पॅनलमध्ये आता आलेला आहे. आणि म्हणून विनंती करतो, या निवडणुकीमध्ये 25च्या 25 शिक्के क बशी चिन्हासमोर मानून या सगळ्या उमेदवारांना आपण संधी द्या. आपली काम करण्याची संधी द्या, आपली सेवा करण्याची संधी द्या. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. मंचावर आताच कोल्हापूर लोकसभेचे खासदार आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब यांचं आगमन झालं. दादांना विनंती आपण या सभेला
सभेला उद्बोधित करावं. दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं आज या ऐतिहासिक अशा सभेसाठी उपस्थित असलेले आणि ज्याने आता सविस्तरपणानं आपल्याला मार्गदर्शन केलं ते राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख नेते, आमचे सहकारी खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब, या पॅनलचे एक प्रमुख नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, दुसरे नेते शाहू कारखान्याचे सर्व आदरणीय समरजितराजे घाडगे, आदरणीय एवाळ पाटील साहेब, या भूमीचे सुपुत्र आणि आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नांदेकर साहेब, या आघाडीचे सर्व सन्माननीय उमेदवार आमचे मित्र दौलतराव जाधव साहेब आणि अनेक मंडळी इथं दिसत आहेत आणि या ऐतिहासिक सभेसाठी उपस्थित असलेले बुलढाणा तालुक्यातील सर्व सभासद बंधू भगिनी आणि मित्रांनो, छत्रपती राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीच्या सभा अशाच प्रत्येक विभागातून होत आहेत आणि या सभेचा प्रतिसाद बघितल्यानंतर निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणार अशाच पद्धतीचं चित्र आहे. या कारखान्याच्या कारभाराच्या बाबतीत जुन्या काळामध्ये आम्ही ऐकत होतो लय भारी कारभार, निवडणूक आली आम्हाला वाटायला लागलं या निवडणुकीमध्ये कोण उभारते का नाही आणि या परिस्थितीमध्ये या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी गेली 2 वर्ष आदरणीय जाधव गुरुजी असतील, आंबेडकर साहेब असतील, हे सातत्यानं आपल्यासमोर मतं मांडत होते. निवडणुकीची सुरुवात झाली, आंबेडकर साहेबांनी आम्ही दोघंच होतो, आम्ही सगळी मंडळी होतो, प्रमुख मंडळी भद्रगड राधाला घेतली आणि मग पॅनल करत असताना मागच्या वेळी सुद्धा आपण पॅनल उभा केलं होतं आणि हळूहळू या पॅनलला शक्ती देणाऱ्या अनेक शक्तिवान मंडळी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आल्या. त्यामध्ये राजे समरजित घाडगे साहेब, या पॅनलचं नेतृत्व करणारे आदरणीय चंद्रकांत दादा, या पॅनलमध्ये आलेले या कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष कोराटे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उमेदवार आदरणीय एवाळ पाटील साहेब प्रचंड ताकदीनं या पॅनलला पाठिंबा देण्यासाठी आलेले आणि म्हणून या कार्यक्षेत्रामध्ये सगळीकडे जात असताना या कारखान्याच्या वतीनं जो भोंगळ कारभार झाला, विशेषतः ऊस तोडणीच्या बाबतीत जो अन्याय सभासदांच्यावर झाला, हा अन्याय या निवडणुकीच्या नंतर दूर व्हावा अशाच पद्धतीचं विचार या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडणार आहे ते आपण घडवावं ही विनंती या निमित्तानं मला करायची आहे. गेली 2-3 तास ही सभा चालू आहे, मला अधिक बोलत नाही, मला इथे यायला उशीर झाला तरी सुद्धा गेली 23 वर्ष या कारखान्याचं चेअरमनपद भोगणारे के.पी. पाटील साहेब, लय भारी आणि नेमकं काय भारी हेच न कळणारे के.पी. साहेब आणि अशा या प्रमुखाला या निवडणुकीच्या निमित्तानं आपण दूर करूया आणि आदरणीय नांदेकर साहेबांनी या परिसरामध्ये जी विकासाची कामं केली, कोकण केसरी अशा पद्धतीने आपण त्याचा गौरव करतोय आणि या सगळ्या परिसरातल्या सर्वसामान्य माणसाची नाळ जपण्यामध्ये त्यांनी काम केलं आणि म्हणून या कारखान्यामध्ये सुद्धा त्यांचा अनुभव निश्चितपणे उपयोगी पडणार आहे. असेच कर्तृत्ववान माणसं या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार म्हणून उभे आहेत. या सर्व उमेदवारांना कबशी या चिन्हावर प्रचंड मताधिक्य देऊन आपण विजय करावं ही विनंती करतो. आजच्या सभेच्या निमित्तानं मला उशीर झाल्याबद्दल आपली माफी मागतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. नक्कीच या सभेच्या निमित्तानं एवढं मात्र खात्रीपूर्वक सांगावं लागेल, ही गर्दी कुठून बाहेरून जमवलेली नाही, फक्त आणि फक्त 6 राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचार